तर आमच्या कार्यकर्त्यांची देखील स्वबळाचीच भावना आहे। ती भावना आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे कळवू, असं काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। आमच्या कार्यकर्त्यांची स्वबळाची भावना आहे, असं काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। पक्षश्रेष्ठींकडे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवू, असंही गायकवाड यांनी म्हटलंय। श्रेष्ठ लोकांशी बोलून त्या ठिकाणी घ्यावेत अशा तऱ्हेने पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचं जे म्हणणं असेल किंवा पक्षाचं जे म्हणणं असेल ते आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगू आणि त्याच्यानंतर पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। याला स्वर्गीकरण देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे की जे कार्यकर्ते आहेत त्यांना संधी मिळत नाही म्हणून हा निर्णय घेण्यात आला असं म्हटलं त्यांनी। नाही, असं आहे की प्रत्येक वेळेला कार्यकर्त्यांचं म्हणणं वेगळं असू शकतं ना, कारण कार्यकर्त्याचे बिलकुल आमच्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्ही स्वतंत्र लढावं। आमच्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ज्या तऱ्हेने विधानसभा असेल किंवा लोकसभेमध्ये ज्या सीटा मिळायला पाहिजे होत्या, कारण मुंबईमध्ये लोकसभेमध्ये आम्हाला फक्त 2च मिळाल्या आणि विधानसभेमध्ये आम्हाला फक्त 11 सीटा मिळाल्या। आमची इच्छा होती आम्हाला जास्त सीटा मिळायला पाहिजे होत्या आणि नेहमीच काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचं काम केलेलं आहे मुंबईमध्ये आणि आम्ही त्यांना त्या ठिकाणी त्यांचे कॅन्डिडेट निवडून यावे म्हणून मदतसुद्धा करण्याचं काम केलं। प्रामाणिकपणे आम्ही मेहनत केलेली आणि त्यामुळे माझी अपेक्षा हीच आहे की जो पण काही निर्णय असेल जसं कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाचं म्हणणं तसं आमच्याही काही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्या संदर्भामध्ये आम्ही पक्षश्रेष्ठींशी बोलू आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। खरं तर लोकसभेला महाविकास आघाडीला घवघवीत यश आलं पण विधानसभेला तशी कामगिरी झाली नव्हती आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी सगळं आलबेल आहे की नाही हा प्रश्न सुद्धा विचारला जातो। नाही, ह्या वेळेचा जो निकाल आहे तो सर्वांनाच म्हणजे सांगायचं झालं तर शॉकिंग निकाल होता विधानसभेचा, कारण त्याच्यामागे खूप सारी कारणं आहेत आणि खरं तर ज्यावेळेला निवडणूक आयोग आणि हरियाणा आणि त्या ठिकाणी जम्मू काश्मीरवर इलेक्शन घेतलं नाही त्याच वेळेला आम्हाला थोडं शॉकिंग वाटलं, कारण 4 राज्याच्या निवडणुका जर एकत्र झाल्या असतील तर कदाचित निकाल वेगळे लागले असते। ज्या तऱ्हेने या सरकारला जे आहे ते पाठिंबा देण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आणि विविध बघितलं त्या गोष्टीच्या माध्यमातून झालं, पण हा निर्णयाच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने सांगतो की याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे। EVM मशीनच्या बाबतीमध्ये आम्ही बोलतो आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये तुम्ही जर प्रश्न विचारला तर मला कालच काही लोक मिळाले भेटल्या बोलत होती की आम्हाला सुद्धा हा निर्णय खूप आश्चर्यकारक आहे। महाराष्ट्रामध्ये मला एक सांगायला पाहिजे की बघा, इलेक्शनमध्ये जीत आणि हार ही दोन्ही गोष्टी होत असतात, पण आघाडीमध्ये काम करत असताना एकमेकाशी समन्वयाने काम करायचं असतं, एकमेकाशी चर्चा करून हे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात। स्वतःच्या पक्षाचे स्वतंत्र निर्णय घेण्याचे सुद्धा प्रत्येकाला त्या ठिकाणी अधिकार आहे, त्यामुळे त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी घ्यावा, आमच्या पक्षाचा निर्णयाबाबत आम्ही चर्चा करू। खरं तर महाविकास आघाडी ही महायुतीच्या विरोधात किंवा मग संपूर्ण भाजप NDA पक्षाच्या विरोधात उभं राहण्यासाठी तयार झाली होती। जर महाविकास आघाडी आता सगळे तुम्ही स्वबळावर ते स्वबळावर लढले तर याचा फायदा महायुतीला होईल असं तुम्हाला वाटत नाही? मला जर त्याच्या प्रश्नावर उत्तर देण्यात काही मतलब वाटत नाही, कारण सध्या त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे, नेहमी सकाळी ते एक स्टेटमेंट करतात, त्याप्रमाणे त्यांनी केलं असेल। त्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींची चर्चा करून त्याच्यानंतर जेव्हा जो निर्णय असेल तो निर्णय असेल। हे बघा, मागील काळामध्ये सुद्धा आम्ही लढतच होतो ना, असं काही नाही की आम्ही लढलेलो नाही आहे। आम्ही खूप वर्षापासून काँग्रेस हा खूप मोठा पक्ष आहे, काँग्रेस पक्षाला विचारधारा आहे आणि काँग्रेस पक्ष स्वतःच्या जीवावरती आधी पण लढलेला आहे, असं नाही की नाही लढलेला आहे। त्यामुळे पूर्वी आमची कुठे आघाडी होती, त्यामुळे हे प्रश्न जर-तरचे झाले, त्यामुळे जर त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायची जबाबदारी माझी नाही। संजय राऊतांनी आपलं मत मांडलेलं आहे, पण उद्धव ठाकरे साहेबांचं याच्याबद्दल मत काय? त्यामुळे ठाकरे साहेब ज्यावेळी आणि आमच्या पक्षश्रेष्ठी जेव्हा चर्चा करतील आणि जे मत येईल त्याला ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।